श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोंदवलेकर महाराज गुरुच्या शोधासाठी बाहेर पडले होते. ते कलकत्त्यापर्यंत जाऊन पोहोचले. त्यांनी रामकृष्ण परमहंसांच्या चरणावर आपलं डोकं टेकवलं. रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणाले, तू तुझा खून कर, तू तुझा खून कर. याचा अर्थच असा की जे काही मानवी आहे ते सगळं मारून टाकल्याशिवाय ईश्वरी शक्ती जागृत होत नाही. आणि म्हणून संतांमध्ये देहभाव हा पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि आत्मभाव सतत जागृत झालेला असतो. म्हणून तर संत हे भव्य दिव्य असतात, डिव्हाइन पर्सन असतात. चालतं बोलतं अध्यात्मच असतात, चालता बोलता परमार्थच असतात. भगवंताचं व्यक्त स्वरूप म्हटलं तरी हरकत नाही. आता संतांजवळ जे काही ज्ञान असतं ते आत्मस्वरूपाचं ज्ञान असतं. आणि ज्यांना हे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालेलं असतं त्यांना या जगातलं सगळं ज्ञान आपोआप प्राप्त होतं. कारण या जगामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत भरलेला आहे. कण कण में भगवान, जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे परमात्माच भरून राहिलेला आहे. आणि म्हणून एकदा का आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वस्वरूपाचं खऱ्या मीचं दर्शन घडलं, ज्ञान प्राप्त झालं, तर मग जगातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं. कारण जो परमात्मा माझ्यामध्ये आहे तोच परमात्मा संपूर्ण विश्वामध्ये, त्रैलोक्यामध्ये, ब्रह्मांडामध्ये, अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये व्यापून राहिलेला आहे. आणि म्हणून ज्याने स्वतःला जाणलं त्याने जग जाणलं असं जे आपण म्हणतो त्याचं कारण हेच आहे. आणि एकदा का आत्मज्ञान प्राप्त झालं की जगामधल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान त्यांना प्राप्त होतं. आणि म्हणून संत प्रवृत्तीची माणसं, सत्पुरुष, सद्गुरू पदाला पोहोचलेले हे त्रिकाल ज्ञानी असतात. त्यांना भूतकाळ माहीत असतो, आत्ता सध्या वर्तमान काळामध्ये या जगामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत त्या माहीत असतात, आणि उद्या या जगाचं आणि या प्रत्येक जीवाचं काय होणार आहे हेही त्यांना माहीत असतं. आणि म्हणून अशा सत्पुरुषांना, सिद्धपुरुषांना, सद्गुरू पदापर्यंत गेलेल्या अशा या सज्जनांना त्रिकाल ज्ञानी असं आपण म्हणतो. आता भगवंत काय म्हणतायत की काळाच्या ओघामध्ये हे ज्ञान नाहीसं झालं, नष्टप्राय झालं. त्याचं कारण असं आहे की मागच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी याचं विवेचन केलेलं आहे. ते म्हणतात की जगामध्ये कामवासना इतकी फोफावली आहे, देहबुद्धी इतकी तीव्र झालेली आहे, आणि म्हणून या जगातून आत्मबुद्धीचा विनाश झालेला आहे, नाहीशी झालेली आहे, नष्ट झालेली आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण ज्याला जग म्हणतो, ज्याला विश्व म्हणतो, हे दोन प्रकारचं आहे. एक म्हणजे दृश्य आणि दुसरं म्हणजे अदृश्य. जे दृश्य आहे ते खरं नाही आहे, ते खोटं आहे, भ्रामक आहे, फसवं आहे.
आणि जे अदृश्य आहे, जे आपल्याला कधीच दिसत नाही, ते मात्र खरं आहे. हीच तर गंमत आहे. म्हणून जे दृश्य आपल्याला दिसतं ते संपूर्ण दृश्य खोटं आहे. आता खोटं म्हणजे इथे आणखीन एक गंमत समजून घ्या, ज्याला अध्यात्मामध्ये परमार्थामध्ये मिथ्या हा शब्द वापरतात. मिथ्या म्हणजे काय? जे नाहीच आहे परंतु जे दिसतं आहे, किंवा जसं दिसतं तसं नसतं असंही म्हणूया आपण. एक उदाहरण म्हणून लगेच आपण बघूया. लांबून जेव्हा आपण डोंगर पाहतो तेव्हा हिरवागार दिसतो, जणू काही एखादी हिरवी शाल पांघरलेली आहे. पण जवळ जाऊन बघावं तर खड्डे आहेत, दगड आहेत, धोंडे आहेत, माती आहे, उंचवटा आहे, फुगवटा आहे, खड्डा आहे, दरी आहे, उंचपणा आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, मग ह्या दिसल्या का आपल्याला? नाही. हिरवीगार चादर पसरलेली आहे किंवा हिरवागार असा छान असा प्रदेश आहे असं आपल्याला लांबून दिसतं. परंतु जवळ जाऊन बघावं तर दगड, धोंडे, माती, खड्डे, उंचवटे, फुगवटे हे दिसतात. म्हणजे जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. दिसतं तसं नसतं, हा जगाचा गुण आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे जसं आहे तसं न दिसणं हा या दृश्य जगाचा गुण आहे आणि यालाच माया असं म्हणतो आपण. माया काय करते? आपल्याला फसवते, आपल्याला भुरळ पाडते आणि आपल्याला नको त्या गोष्टीच दाखवते. त्याच्यामध्ये आपण अडकतो, त्याच्यामध्ये आपण वाहवत जातो आणि म्हणून आपण सगळी माणसं संसारामध्ये, या विश्वामध्ये बद्ध आहोत, बांधले गेलेले आहोत, अडकलेले आहोत. आणि आपण सगळेच जण यातून सुटण्याचा, मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण आता एक सांगू का तुम्हाला, हे सुद्धा आपण खोटेपणानेच करतो. बघा, आता साधी गोष्ट आहे, लग्न हा जो विधी आहे याला गमतीने आपण लग्नाची बेडी असं म्हणतो. ही बेडी एकदा का आपल्या पायात पडली की आपण या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये, या घरादारामध्ये, या नातेवाईकांमध्ये, या बायको मुलांमध्ये अडकून पडतो. हे माहीत नाही का आपल्याला? माहिती आहे की नाही? सगळ्यांनाच माहिती आहे की लग्नाची बेडी आहे. मग माहीत असून देखील आपण सगळेच जण लग्न करण्यासाठी किती धडपडत असतो, किती धावपळ करत असतो, किती आनंद उत्सव साजरा करून लग्न समारंभ साजरा करतो. अरे, इकडं तर आपण म्हणतोय की मी या बद्ध जगातून, या प्रपंचातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे फसवं नाही का? म्हणजे आपणच आपल्याशी फसवणूक करतो असं नाही का? इकडे आपणच आपल्या स्वेच्छेने, मनाने, आपणच आपल्या आवडीने, आपणच आपल्या इच्छेने ही लग्नाची बेडी घालून घेतली आहे, पायात अडकवून घेतली आहे. आपण स्वतःला बद्ध करून घेतलं आणि आता प्रवचनाला बसलो, नामस्मरणाला बसलो की मनात विचार येतो की यातून आपल्याला सुटका करून घ्यायची आहे, यातून आपल्याला सोडवून घ्यायचं आहे, यातून आपल्याला बाहेर काढायचं आहे. अरे कसं शक्य आहे? नाही का? एकनाथ महाराजांनी एक फार सुंदर दृष्टांत दिला. एक माणूस खांबाला मिठी मारतोय, त्याने दोन्ही हात करकचून आवळलेत, घट्ट धरलेत आणि म्हणतोय सोडवा सोडवा, आणि तो ओरडतोय.
एकनाथ महाराज म्हणतात, अरे तूच तुझ्या हाताने तो खांब कवटाळून धरलायस, गच्च आवळलायस, करकचून धरलायस. आता तू तुझा हात सोड म्हणजे तू सुटलेलाच आहेस. आपली अवस्था अगदी तशी आहे. आपण नुसतंच म्हणतोय प्रपंच सोडायचा आहे, संसारातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला परमार्थ करायचा आहे, आपल्याला अध्यात्म करायचं आहे, आपल्याला भक्ती करायची आहे. पण हे फक्त आपल्याला तेवढ्यापुरतंच वाटतं बरं का. जोपर्यंत प्रवचन चालू आहे, जोपर्यंत कीर्तन चालू आहे, जोपर्यंत भजन चालू आहे, जोपर्यंत नामस्मरण चालू आहे, जोपर्यंत आपण मंदिरात आहोत, जोपर्यंत आपण पूजेत आहोत, तेवढा वेळ त्यातून बाहेर पडलो रे पडलो की प्रपंचाचेच विचार आपल्या मनामध्ये येतात. अहो, प्रवचन संपल्यानंतर घरी जाताना भाजी कुठली घ्यायची, काय काय सामान घ्यायचं, याचेच विचार डोक्यात चालू असतात. मग मला सांगा, हे ढोंग नव्हे का? हा फसवेपणा नव्हे का? ही आपणच आपली केलेली फसवणूक नव्हे का? यालाच माया म्हणतात. ही माया आपल्याला याच्यामध्ये गुरफटवून टाकते, आपल्याला याच्यामध्ये अडकवून टाकते, आपल्याला याच्यामध्ये बांधून टाकते. आणि म्हणून आपण प्रपंच काही सोडू शकत नाही, घरदार सोडू शकत नाही, बायको मुलं नातेवाईक सोडू शकत नाही. मग काय करायचं तेच आपल्याला शिकायचं आणि त्याच्यासाठीच हा सगळा खटाटोप आहे. तर आता आपण परत मूळ विषयाकडे येऊया. महाराज म्हणतात, जे दृश्य जग आहे ते खरं नाही, ते खोटं आहे. आणि जे अदृश्य आहे ते खरं आहे, पण ते कधीच दिसत नाही. आणि हीच आपली व्यथा आहे आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता इथे या जगामध्ये फक्त आत्मतत्व किंवा ज्याला आपण भगवंत म्हणू, परमात्मा म्हणू, परमेश्वर म्हणू, विष्णू म्हणू, नारायण म्हणू, गोपालकृष्ण म्हणू, तोच खरा आहे, बाकी सगळं खोटं आहे. म्हणून भगवंत हाच सत्य स्वरूप आहे, जगातलं एकमेव सत्य आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी असत्य आहे. परमात्माच खरा आहे, परमात्माच सत्य आहे, परमात्माच चैतन्यमय आहे, परमात्माच आनंदमय आहे आणि म्हणून तोच खरा सच्चिदानंद स्वरूप असणारा आहे. परंतु तो दिसत नाही, तो अदृश्य आहे. त्याचं ज्ञान व्हायला सूक्ष्म दृष्टी लागते, दिव्य दृष्टी लागते. आणि म्हणून 11व्या अध्यायामध्ये भगवंतानी जेव्हा अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं, आपलं विराट स्वरूप दाखवलं, त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात, दिव्यम ददामी ते चक्षुः. अरे, मी तुला दिव्य दृष्टी देतो, मगच तुला हे सगळं पाहता येईल. आपल्या या हाडामांसाच्या कातड्याच्या डोळ्यांनी आपल्याला ते बघता येणार नाही. आपलं शारीरिक दृष्टी जी आहे त्या दृष्टीने आपल्याला हे भगवंताचं दर्शन घेता येणार नाही आणि म्हणून आपल्याला त्याच्यासाठी दिव्य दृष्टीची आवश्यकता आहे. ही दिव्य दृष्टी आपल्याला भगवंत देऊ शकतात, त्याचप्रमाणे सद्गुरूसुद्धा देऊ शकतात. ते काय करतात की आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात. असं काही अंजन घालतात की आपल्याला या सगळ्या अदृश्य असणाऱ्या गोष्टी दिसू लागतात, कळू लागतात, समजू लागतात, जाणवू लागतात. आपल्याच आतमध्ये असणारा, अंधारात असणारा तो परमात्मा, परमेश्वर, ते आत्मस्वरूप, ते आपलंच स्वतःचं खरं स्वरूप, खरा मी आपल्याला दिसू लागतो.
आणि ही दिव्य दृष्टी केवळ आपल्याला सद्गुरूच देऊ शकतात. हे काही पुस्तक वाचून किंवा प्रवचन ऐकून किंवा कीर्तन ऐकून होणार नाही, किंवा मी तुम्हाला सांगून मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली असंही होणार नाही. मी तर म्हणतो ना, या जन्मी ते शक्यच नाही आपल्याला. आपला जन्म हा वाया गेलेलाच आहे आता. कारण वयाच्या 62व्या वर्षी ही आपली अवस्था आहे. आता साधना कधी करणार आणि कधी देवाची कृपा होणार आणि कधी आपल्याला ते सगळं मिळणार. त्यामुळे हा जन्म वाया गेलेलाच आहे. आता आपल्याला काळजी करायची ती पुढच्या जन्माची. आणि म्हणून शेवटचा दिस गोड व्हावा, मरताना तरी आपल्या मुखामध्ये नामस्मरण यावं, मरताना तरी आपल्याला भगवंताची आठवण व्हावी आणि हे राम हे कृष्णा म्हणत म्हणत आपल्याला मृत्यू यावा, त्याच्यासाठी ही तयारी करायची. या जन्मामध्ये आत्मदर्शन वगैरे या सगळ्या गोष्टी नुसत्या गप्पा मारण्याच्याच आहेत, बोलण्याच्याच आहेत. ते काय या जन्मात होईल असं वाटत नाही, किंवा पुढच्याही जन्मामध्ये होईल असं वाटत नाही. किती जन्म अजून जावे लागतील तेही माहीत नाही. परंतु केवळ भगवंतानेच जर कृपा केली, सद्गुरूंनीच जर आपल्यावर कृपा केली, तर मात्र याची देही याची डोळा आत्ताच या क्षणी ताबडतोब आपल्याला आत्मदर्शन होऊ शकतं. आणि म्हणूनच आपण सगळेजण मिळून त्या भगवंताची आणि सद्गुरूंची प्रार्थना करूया. महाराज, आम्ही कसेही असलो तरी आपलं बालक आहे आणि आपल्या बाळाची काळजी आईने नाही घ्यायची तर कुणी घ्यायची. तर हे माते, तू आमच्यावर प्रसन्न हो आणि जे काही आमचं कल्याण करायचं आहे ते कर. गोपाल कृष्ण भगवान की जय.